ओमचे आध्यात्मिक महत्व. विश्वाचा आद्यनाद म्हणजे ओम. ओमचे महत्व काय आहे हे या थोड्याशा शब्दामध्ये मी सांगणार आहे. ओम हा सृष्टीचा आरंभी आणि निर्माण झालेला सर्व जगातील ओमचा उच्चार अगोदर झालेला आहे. सगळं सृष्टी निर्माण झालेली आहे. ओम हा उपनिषदे आणि ऋग्वेदामध्ये ओमचं महत्व फार आहे. ओम अक्षर हे कसे तयार झालेले आहे? अ उ म अ उ म या 3 अक्षरांनी हे ओम तयार झालेला आहे. अ म्हणजे ब्रह्म, उ म्हणजे विष्णू आणि म म्हणजे महेश. अशा पद्धतीने या ओमचा अर्थ निघत आहे की संपूर्ण सृष्टी ओम पासून उत्पन्न झालेली आहे. संपूर्ण सृष्टी ओम पासून उत्पन्न झालेली आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी ओम नमोजी अध्याय, वेद प्रतिपाध्याय हे सुरुवातीला ज्ञानेश्वरीमध्ये पहिली ओवी ओमच्या उच्चाराने केलेली आहे. आणि ओमचा उच्चार केल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वरीचे शेवटचे अक्षर काय आहे? झाला. सुरुवातीला त्यांनी पहिल्या ह्याच्यामधले ओम नमोजी अध्याय आणि शेवटी येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. म्हणजे ओम कसा झाला तर ज्ञानेश्वरांनी सुरुवातीला ओम लिहिला आणि ज्ञानेश्वरीमध्ये शेवटी झाला लिहिला. अशा पद्धतीनं हा ओम तयार झाला. ओमचा अर्थ जर ओम उच्चारला तर सर्व शरीराच्या नसा आणि सर्व शरीराचे रक्ताभिसरण व्यवस्थित होते. ओम हा प्रतिध्वनी, प्रणवध्वनी म्हटलं जातं. उपनिषदामध्ये त्याला प्रणवध्वनी म्हटलं जातं. प्रणवध्वनी ओम म्हटल्यानंतर सर्व आध्यात्मिक शक्ती जागृत होते, मुक्ती मिळते. ओम शब्दाने सर्व शरीरातील आत्मा आणि परमात्म्याशी भेट होण्यास संतुलित होते आणि म्हणून ओम हा असा झाला. एवढं मी बोलून आता उद्याच्या याच्यामध्ये सविस्तर स्पष्टीकरण करू.